नमस्कार, मी मनालीज किचन स्टोरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। आज आपण मायक्रोवेव्ह मध्ये व्हेज पुलाव कसा बनवायचा हे बघणार आहोत। मला बऱ्याच दिवसापासून कमेंट होत्या की मायक्रोवेव्ह मध्ये रेसिपीज दाखवा, तर म्हटलं नेहमीच्या वापरातल्या काही रेसिपीज दाखवूयात। त्यातलीच ही माझी पहिली रेसिपी आहे व्हेज पुलाव। खूप पटकन बनतो आणि गॅस जवळ सतत उभं राहण्याची गरज पडत नाही। तर कसा बनवायचा आहे व्हेज पुलाव मायक्रोवेव्ह मध्ये, चला बघूयात। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मायक्रोसेफ बाउल घ्यायचा आहे। मायक्रोवेव्ह मध्ये कुकिंग करताना मायक्रोसेफ बाउल घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्याप्रमाणे मी इथे काचेचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा किंवा 2 चमचा तेल आणि त्यामध्ये थोडे खडे मसाले घालून फक्त 30 सेकंदासाठी आपण मायक्रोवेव्ह करून घेणार आहोत। आपण इथे फुल पॉवरवर 30 सेकंदासाठी मायक्रोवेव्ह करून घेतलेला आहे। आता तेल तर गरम झालेलेच आहे, त्याचबरोबर ते मसाले सुद्धा छान तडकलेले आहेत। आता आपण यामध्ये भाज्या घालणार आहोत। तर मी इथे 1 कांदा, अर्धा गाजर, 1 शिमला मिरची आणि थोडे हिरवे वाटाणे घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या भाज्या यामध्ये घालू शकता। आता भाज्या घालून झाल्यावर फक्त एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, ज्यामुळे तेल आणि भाज्या सगळ्या छान मिक्स होतील। आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून 3 मिनिटांसाठी फुल पॉवरवर आपण परत एकदा याला शिजवून घेणार आहोत। या वेळेला मी भांड्यावर झाकण ठेवलेलं आहे, ज्यामुळे वाफ आतमध्ये दाटून राहील आणि कमी वेळात आपल्या भाज्या छान शिजून निघतील। तर इथे 3 मिनिटांसाठी फुल पॉवरवर आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत। मी हा रेग्युलर लंचसाठीच पुलाव बनवत होते, त्यामुळे खूप जास्ती मी इथे व्हेरिएशन केलेलं नाही आहे किंवा जास्ती काही भाज्या वगैरे ॲड केलेल्या नाही आहेत। पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्लॉवर, त्याचबरोबर पनीर, आवडत असेल तर मका, या सगळ्या भाज्या तुम्ही पुलावमध्ये घालू शकता आणि त्याचबरोबर काही ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता, ज्याने पुलावला अधिक छान चव येईल। आता भांडं एकदा बाहेर काढल्यावर परत एकदा आधी छान ढवळून घेतल्या भाज्या वगैरे आणि नंतर त्यामध्ये जवळजवळ 1 वाटी भिजवलेला तांदूळ मी आता यामध्ये घालत आहे। हा तांदूळ मी एक 15 ते 20 मिनिटं आधी पाण्यामध्ये भिजवून घेतला होता। स्वच्छ धुवून त्याला भिजवून ठेवलं होतं 15 मिनिटांसाठी आणि आता भाज्यांमध्ये मिक्स करत आहे। त्याचबरोबर मी इथे चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचा शाही बिर्याणी मसाला वापरलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला वगैरे सुद्धा यामध्ये घालू शकता। मी इथे फक्त शाही बिर्याणी मसाला जो येतो रेडीमेड तो वापरलेला आहे। त्याचबरोबर जवळजवळ 2.5 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता हे सगळं एकदा छान ढवळून घ्यायचं। आता भाज्या, तांदूळ, पाणी आणि घातलेले मसाले हे सगळं एकदा व्यवस्थित ढवळून एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण हा भात मायक्रोवेव्हमध्ये शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे मायक्रोवेव्हचं 60% पॉवर यूज करणार आहे। म्हणजेच माझ्या मायक्रोवेव्हची 900 ही मॅक्झिमम पॉवर आहे, तर त्याचं 60% म्हणजे 540 इतकं होतं। 540 ह्या पॉवरवर मी 7 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह आता चालू करणार आहे। तर इथे आपल्याला मायक्रोवेव्ह प्री हीट वगैरे करायची गरज नसते। तुम्ही डायरेक्टली मायक्रोवेव्हमध्ये कुठलाही तुमचा पदार्थ जो आहे तो शिजायला ठेवू शकता। आता थोडा 3 ते 4 मिनिटांनंतर मध्ये एकदा व्यवस्थित परत ढवळून घ्यायचं आहे आणि परत झाकण लावून स्टार्टचं बटन दाबायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, आपण जे रेग्युलर गॅसवर कुकिंग करतो तिथे बराच वेळ आपल्याला गॅस समोर उभं राहायला लागतं, कारण पदार्थ जळण्याची भीती असते, करपण्याची भीती असते, त्याचबरोबर फोडण्या घालतो त्यामुळे किचनही थोडंसं खराब होतं। पण जेव्हा आपण मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करतो तेव्हा असं काहीही होत नाही। अगदी झटकन, त्याचबरोबर कुठलाही आवाज न होता कमीत कमी श्रमामध्ये, कमीत कमी कष्टामध्ये आपला इथे छान व्हेज पुलाव आज तयार झालेला आहे। आता ह्याला परत एकदा मी हलवून घेते आणि आता तुम्ही बघू शकता की पाणी अर्धं झालेलं आहे, पण पूर्ण अजून आपला भात व्यवस्थित शिजला नाहीये। तर त्यासाठी आता परत एकदा 80% पॉवरवर 6 मिनिटांसाठी मी इथे मायक्रोवेव्ह चालू करून घेतला। या वेळेला सुद्धा मी भांड्यावर झाकण लावून ठेवलं होतं आणि 6 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह आपण इथे चालू केलेला आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवर नेहमीच नवनवीन आणि माहितीपूर्ण असे पदार्थांचे व्हिडिओ घेऊन येत असतो। आता तुम्ही इथे बघू शकताय आपला व्हेज पुलाव मस्त तयार झालेला आहे। मायक्रोवेव्हमध्ये पुलाव करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे पाणी वापरणार आहोत ते आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे, कारण मायक्रोवेव्ह मधून आपण जेव्हा भांडं बाहेर काढतो तेव्हा ते गरम असतं आणि त्यावर गार पाणी घातलं तर त्याला क्रॅक पडू शकतात।
त्यामुळे कायम ह्याच्यामध्ये कोमट किंवा गरम पाणी वापरा. तर आपला इथे छान मस्त मोकळा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. ही मी एकदम सोपी रेसिपी करून दाखवली आहे. तुम्हाला या आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालायची असेल किंवा अजून काही व्हेरिएशन करायची असेल तर ते नक्की करू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक पण करा. परत भेटूयात, तोपर्यंत बाय.